श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. महाराजांची सेवा कशी करायची, नवीन व्यक्ती जे येतात त्या महाराजांच्या मार्गात, तर त्यांनी सुरुवात कशी करायची, तर त्याविषयी आपण बोलू. तुम्ही हा जो विचार मनात आणलेला आहे की मी महाराजांची सेवा करणार आहे, म्हणजेच ती महाराजांची आज्ञा आहे, महाराजांची इच्छा आहे, म्हणून तुम्ही या सेवेमध्ये येत आहे. यूट्यूबवर हे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघण्याची जी इच्छा झालेली आहे, तर ती इच्छा होणे म्हणजे सुद्धा एक संकेत आहे की तुम्ही अध्यात्मात किंवा महाराजांची सेवा करण्यासाठी तुम्ही पात्र आहात म्हणून. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री गुरुदेव दत्त महाराज म्हणजे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीन तत्त्व ज्यांच्यामध्ये आहेत, चंद्र, दत्त आणि दुर्वास, तर ही तीनही तत्त्व ज्यांच्यामध्ये आहेत असे दत्त महाराज. आणि दत्त महाराजांचे अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि श्री स्वामी समर्थ, आणि असे असंख्य अजून म्हणजे म्हणतात ना दुसरे अवतार ज्यांच्यामध्ये महाराजांचं तत्त्व आहे किंवा अंश स्वरूपात अजून जे वेगवेगळे महाराज जे आहेत ज्यांची उपासना केली जाते, तर ही सगळी रूपं म्हणजे दत्त महाराज म्हणजे एकच तत्त्व आहे. तर आपण महाराज म्हणून म्हणूया आता पुढे बोलताना की महाराजांची सेवा कशी करायची. तर सगळ्यात महत्त्वाचं नाम. मग नाम तुम्ही श्री गुरुदेव दत्त म्हणा किंवा श्री दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा. तर हे सगळं तत्त्व एक असल्यामुळे तुम्ही जे काय नामस्मरण कराल फक्त ते मनापासून आलं पाहिजे, हृदयापासून आलं पाहिजे आणि ते सतत तुमच्या मुखी नाम असलं पाहिजे. काही जणांना सवय असते मोठ्यानं म्हणायचं श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, तसंही चालेल, तुम्ही मनात म्हणा, अंतर्मनातून म्हटलं तरीही चालेल. तर तुमची जशी इच्छा आहे तसं म्हणा, पण नाम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपण नामस्मरणाला सुरुवात करतो, ज्यावेळी नवीन एखादी व्यक्ती आहे जी अध्यात्मात आलेली आहे, जी नामस्मरण करायला जिनं सुरुवात केलेली आहे, त्यावेळी तिचं प्रारब्ध संपवण्याचं काम महाराज करतात आणि तुम्हाला अडचणी निर्माण होतात मोठ्या प्रमाणामध्ये. अडचणी निर्माण होणार म्हणजे काय, तुमच्या काहीतरी वाईट गोष्टी तुमच्या सुरू व्हायला सुरुवात होतात, तर तुमचं काही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार नाही आहे. ज्यावेळी तुम्ही ह्या मार्गात येतात त्यावेळी तुमचं जे वाईट प्रारब्ध असतं ते तुमचं लवकरात लवकर संपवण्याचं काम महाराज करतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. मग त्यावेळी तुम्ही कंटाळून हा भक्तिमार्ग नामस्मरण बंद केलं तर मग त्याचा काही उपयोग होत नाही. पण एक वेळ अशी येते की ज्यावेळी तुमची प्रारब्ध हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतात आणि तुमचे चांगले दिवस चालू होतात आणि तुमच्याविषयी मग परत पुन्हा चांगल्या गोष्टी घडू लागतात. मग त्यानंतर परत काय होतं की तुम्हाला असं वाटतं की आता झालं, मी भक्तिमार्ग करायला सुरुवात केला आहे, आता माझं सगळं मी कसंही वागलं तरी चालेल. मग माणसं काय होतात, भरकटतात. तो सुद्धा एक भक्तिमार्गातलाच विषय आहे आणि ती महाराजांची आज्ञाच असते तशी. महाराजांनीच सगळे हा खेळ तयार केलेला असतो, म्हणून तुम्ही परत भरकटता आणि तुम्हाला भरकटवण्याचं कामसुद्धा महाराजांनीच केलेलं असतं. तुम्ही भरकटता आणि परत तुम्हाला काहीतरी वाईट गोष्टी अनुभवायला येतात. मग तुम्ही परत मनातनं विचार करता, अरे बापरे मी काहीतरी चुकीचं केलं, माझं आता पहिल्यासारखं नामस्मरण आणि भक्तिमार्ग होत नाही, म्हणून माझ्या बाबतीत हे घडतं आहे. परत तुम्ही नव्याने सुरुवात करता आणि परत नामस्मरण करायला सुरुवात करता. हे सगळं कोणाचं असतं, महाराजांची इच्छा असते, म्हणून तुम्ही हे सगळं करत असता. आणि जेव्हा हे 2-4 वेळा हे असं तुमच्या बाबतीत घडतं तेव्हा तुम्ही परिपक्व होता आणि मग तुम्ही महाराजांचं नामस्मरण आणि महाराजांचे चरणस्पर्श कधीही सोडत नाही आयुष्यात. हा मला स्वतःला आलेला अनुभव आहे आणि हा सगळ्यांना येतो. आणि ज्यांना कोणाला येत असेल हा अनुभव आलेला आहे तर त्यांनी नक्की कमेंट्समध्ये मला कळवा की हा अनुभव आमच्या बाबतीत आलेला आहे. कारण हे बऱ्याच जणांच्या बाबतीत झालेलं आहे. मला आत्तापर्यंत अशी बरेच माणसं भेटलेली आहेत, मला स्वतःला आलेला अनुभव आहे, माझ्या जवळच्या माणसांना हा आलेला अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही नक्की कळवा. आणि जे आता नवीन अध्यात्मात सुरू केलेलं आहे त्यांनी मुळात आता जे मी काही सांगितलं की लोक भरकटतात चांगलं, तर तुम्ही ह्यापासून थोडं अलिप्त राहा, तुम्ही भरकटू नका असं माझं म्हणणं आहे. तुम्ही मार्ग हा चालूच ठेवा. तर चालू ठेवलात तर अजून चांगली फळं मिळतील तुम्हाला. तर सांगायचं असं की नामस्मरण हे सतत तुमच्या मनात असलं पाहिजे. सकाळ संध्याकाळ तुम्ही अगरबत्ती देवासमोर लावा आणि नामस्मरण करा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
एवढे आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडतात की जोपर्यंत तुम्ही हे अनुभवत नाही तोपर्यंत तुम्ही मला हे सांगणार नाही. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळं सांगणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे नाम. नामापलीकडे काहीही घडत नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी सुरुवात करा, नामस्मरणाला सुरुवात करा. आणि नामस्मरण केल्यानंतर 1 महिना, 2 महिने, 3 महिने हे झाल्यानंतर तुम्हाला स्वतःला अनुभव यायला सुरुवात होते. तुमची म्हणतात ना पॉझिटिव्हिटी एक तयार होते आणि निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपोआप दूर होते. तुमच्या स्वतःपासून दूर होते. घरातसुद्धा एक वेगळी स्पंदनं नामामुळे तयार झालेली असतात. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात घरातल्या ह्या पूर्णपणे निघून जातात. तर तुम्ही नामस्मरणाकडे सगळा फोकस ठेवला पाहिजे. आणि नामस्मरण जर व्यवस्थित केलं तर जर तुम्ही महाराजांना जर विसरला नाहीत आणि नाम हे सतत तुमच्या ओठी असेल तर महाराज तुमच्या पाठीशी सदैव असतात. हा मला स्वतःला आलेला अनुभव आहे. तर एवढंच तुम्हाला सांगणं आहे माझं की नामस्मरण सतत चालू ठेवा आणि नामस्मरणातून आलेले अनुभव तुम्ही मला शेअर करा आणि कमेंट्स करा. मला पण कळेल की तुम्ही प्रत्येकाच्या बाबतीत काय काय अनुभव आलेले आहेत. मला बरेचसे अनुभव आलेले आहेत. बरेचसे माझ्या मित्रांना आलेले आहेत. अजून जे कोणी हे महाराजांच्या भक्तिमार्गात आहेत त्यांना आलेले अनुभव आहेत. आणि प्रत्येकाला हे अनुभव येतातच. त्यामुळे तुम्ही भक्तिमार्ग सोडू नका. सतत नामस्मरण चालू करा. आणि एक काही दिवस हे सतत नामस्मरण ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी आलेले अनुभव शेअर कराल तेव्हा मलासुद्धा बरं वाटेल की तुम्ही ह्या व्हिडिओ बघितलात आणि त्याचा तुम्हाला फायदा झालेला आहे म्हणून. तर श्री गुरुदेव दत्त. यापुढे असेच व्हिडिओ मी टाकत राहीन. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.